नमस्कार। सुमारे 40 दिवसांनंतर एकनाथ शिंदे सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे। उद्या सकाळी राजभवनावर हा विस्तार होण्याची शक्यता आहे। यात 20 ते 25 मंत्री शपथ घेतील असं सांगण्यात येत आहे। यात भाजपच्या मंत्र्यांची संख्या जास्त असेल असंही सांगण्यात येत आहे। गेल्या महिनाभरापासून याबाबतच्या चर्चा सुरू होत्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील नावे निश्चित करण्यासाठी दिल्लीत 4 ते 5 दौरे केले आहेत। यात भाजपा पक्षश्रेष्ठींकडून मंत्रिमंडळातील नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती आहे। भाजपात मंत्रिपदावर नवे चेहरे दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तसेच अर्थ, गृह, महसूल यांसारखी खातीही कुणाला मिळतील याबाबत साशंकता वर्तवण्यात येत आहे। अनेक अनपेक्षित बदल या नव्या मंत्रिमंडळात पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आज संध्याकाळी या आमदारांना मुख्यमंत्री कार्यालयातून फोन केले जाण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे गटात बंडाच्या काळात ज्यांना महत्त्वाची भूमिका ज्यांनी बजावली आहे त्यांना मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे। तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे मंत्रिपदावर होते त्यांनाही नव्या मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यात दीपक केसरकर, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराजे देसाई, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, संदीपान भुमरे, भरत गोगावले तसेच अपक्षातून बच्चू कडू, राजेंद्र पाटील, एड्रावकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। भाजपामध्ये मंत्रिमंडळ विस्तारात अनेक जणांची नावे चर्चेत आहेत। विधानसभा निवडणुकांपूर्वी अनेक दिग्गज नेते भाजपामध्ये आले होते। त्यांचाही समावेश या नव्या मंत्रिमंडळामध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबन लोणीकर, गणेश नाईक, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, आशिष शेलार, नितेश राणे यांच्या नावांची चर्चा आहे। आता 10 ऑगस्ट पासून अधिवेशन सुरू होत आहे। सुप्रीम कोर्टातील सुनावणी 12 ऑगस्टला पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे त्यापूर्वी जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी उद्या सकाळी शपथविधी पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे। दरम्यान याबाबत तुम्हाला काय वाटतं? कुणाला शपथ दिली जाईल आणि खरंच उद्या मंत्रिमंडळ विस्तार होईल का? कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही आपला आवाज या YouTube चॅनलवर पाहत असाल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपला आवाज या Facebook पेजवर पाहत असाल तर आपल्या Facebook पेजला जरूर फॉलो करा। नमस्कार।